तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते रिझल्टच्या अनाउन्समेंट पासून. तर आता ती होस्ट म्हणत असते, या राऊंडचे विजेते ठरले आहेत आणि आता ती नाव अनाउन्स करणार असते. तर त्याच्यामध्ये ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि ती पाया पडत असते देवाला की माझ्या अर्णवलाच विनर बनव म्हणून. आणि आता इथे देशमुखबाई पण खूप उत्सुकतेने वाट बघत असतात की कोण आहे विनर म्हणून. तर आता इथे नम्रता तर कुचकीच असते आणि ती ईश्वरीकडे बघून खूप तिला राग येत असतो. तर आता होस्ट अनाउन्स करते सात्विक फॅशन्स म्हणून, म्हणजेच मिस्टर अर्णवराज शिर्के असं म्हणते ती आणि जोरात तिचं नाव अनाउन्स करते. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो ईश्वरीला. तर आता इथे अविनाश, अंजली आणि शिर्केला पण खूप जास्त आनंद झालेला असतो आणि सगळेचा वा म्हणून शिट्या वगैरे वाजवत असतात. तर आता इथे आकाश शुभेच्छा देतो अर्णवला. तर आता इथे ईश्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं बघा प्रेक्षक, कारण अर्णव जिंकलेला असं म्हणून. तर आता ती जाते अर्णवकडे. तर आता ती त्याला मिठी मारते. थांबा थांबा असं म्हणतो देवचाळे, होल्ड ऑन. तर नम्रताला आनंद झालेला असतो. रिझल्ट मध्ये थोडासा गोंधळ आहे असं म्हणतो होता तो देवचाळे. रिझल्ट चुकीचा लावलेला आहे असं म्हणतो देवचाळे. आता काय परत ह्याचं असं म्हणतो अविनाश. आमच्याकडे जो लेटेस्ट डेटा आलेला आहे त्याच्यानुसार अर्णवनी आपलं डिझाईन कम्प्लीट करायला 2 तास 25 सेकंद घेतलेले आहेत. म्हणजे ठरवलेल्या वेळेपेक्षा 2 तासापेक्षा 25 सेकंद जास्त असं म्हणतो होता तो होस्ट. हे पण त्या देवचाळ्याने आधी वेळ खाल्ला ना, त्याचं काय असं म्हणतो अविनाश. मामा हा मुद्दाम करतोय असं म्हणतो शिर्के. हा मुदाम करतोय म्हणून ओढायला लागतो शिर्के. तर आता इथे स्पर्धेचा आयोजक म्हणून असं म्हणतो देवचाळे आणि नियमानुसार मी अर्णव राज शिर्केंना डिस्क्वालिफाय करतो असं म्हणतो तो होस्ट, म्हणजेच देवचाळे. तर आता खूप वाईट वाटतं अर्णव ईश्वरीला. तर आता देशमुखबाईंना खूप जास्त आनंद झालेला असतो. मिस्टर देवचाळे असं म्हणतो, जज मान्य आहे तुम्ही ह्या कॉम्पिटिशनचे होस्ट आहात, पण जजेस आम्ही आहोत हे विसरताय तुम्ही असं म्हणतो तो. तुम्ही आमचा डिसिजन असा कसा उधाळून लावू शकता असं म्हणतो तो. तर आता इथे देवचाळे म्हणतो इथे 25 सेकंद जास्त आहेत, आमच्या हे लक्षात आलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला असं म्हणतो जज. तुम्ही फक्त अर्णव राज शिर्केंचीच वेळ चेक केली तसं म्हणतो तो. प्लास्टर हँडलूम ह्याने किती वेळ घेतलाय माहितीये का असं म्हणतो एक जज. त्यांनी 2 तास 35 सेकंद इतका वेळ घेतलाय स्वतःचा डिझाईन बनवायला असं म्हणतो तो. आणि याच गोष्टीसाठी आम्ही त्यांचे पॉइंट कट नाही केलेले आहेत असं म्हणतो तो. तर आता देवचाळे बघा प्रेक्षक, तरीही 25 सेकंड जास्तीच आहेत असं म्हणतो तो. बरोबर आहे, मान्य आहे मला, पण आपल्या कॉम्पिटिशनच्या रूल नुसार 4 कपलना आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये पडवायचे असं म्हणते ती बाई. आणि जर 2 कंपन्या डिस्क्वालिफाय केल्या तर ते कॅल्क्युलेशन चुकते असं म्हणते ती जज. आणि सात्विक आणि क्राफ्ट्समन यांच्यामध्ये क्राफ्ट्समनचे 10 सेकंड जास्त आहेत असं म्हणते ती. सो त्याप्रमाणे ते डिस्क्वालिफाय होतील असं म्हणते आता जज. सो सात्विक फॅशन क्वालिफाय होत आहेत पुढच्या राऊंडला जाण्यासाठी असं म्हणते ती. आणि असं आम्ही डिक्लेअर करतो आणि दॅट्स फायनल असं म्हणते ती जज. ओके, सो ह्या राऊंडचे विनर आहेत मिस्टर अर्णव राज शिर्के असं म्हणते ती होस्ट. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो ईश्वरी आणि अर्णवला. मात्र नम्रताला तर मिरच्या झोंबलेल्या असतात आणि देशमुखबाईला पण बघा प्रेक्षक हो. सगळेजण टाळ्या वाजवतात अर्णवसाठी. मेजर चॅलेंजेस येऊन सुद्धा त्यांनी हार मानली नाही. त्यांची मशीन डिसमेंटल झाली तरी सुद्धा त्यांच्या टीमने ती मशीन दुरुस्त करून परत त्यांना आणून दिली आणि मिळालेल्या चिन्हांमधून त्यांनी इतका सुंदर डिझायनर ड्रेस तयार केलाय म्हणून जजेसने त्यांना बोनस पॉइंट्स दिल्यात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात असं म्हणते ती होस्ट. तर आता सगळेजणच टाळ्या वाजवतात ईश्वरी आणि अर्णवसाठी. सो अशा तऱ्हेने खूप ड्रॅमॅटिक टर्म्स घेत सात्विक फॅशन्स पुन्हा एकदा विनर ठरलेली आहे असं म्हणते आता होस्ट. सो आपल्या सेमी फायनल मध्ये गेलेले कंपनीज आहेत सौदामिनी क्रिएशन्स, आकाश टेक्सटाईल्स, सिल्क रेस्ट टेक्सटाईल्स आणि सात्विक फॅशन्स. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर त्यांची फॅन असते ना ईष्णवीची, तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. मिस्टर अर्णव मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे असं म्हणते ती जज. इतक्या साध्या चिंध्या इतका कमी वेळ तरी युनिक आणि छान डिझाईन बनवलात तुम्ही, याचं इन्स्पिरेशन तुम्हाला कुठून मिळालं असं म्हणते ती होस्ट. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या डिझाईनला अप्रिशिएट केलं आणि मला असं वाटतंय आम्ही फायनल विनर आहोत आणि ड्रामा नसेल. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल खूप काय घडलंय आज. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स फेस केले आम्ही. माझं मशीन डिसमेंटल करण्यात आलं, वेळेत पोचलं नाही, वेळेत इन्स्टॉल झालं नाही. त्या त्यांनी मला जे फॅब्रिक दिलं होतं त्या होत्या चिंध्या. या सगळ्यातून जे काय बनवलं ते सगळं तुमच्या समोर आहे असं म्हणतो अर्णव. पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की मी हे जुनं मशीन का वापरतोय, मी ह्या नवीन मशीन्स न वापरता जुन्या मशीन वापरून असं वेगळं काय करणार होतो असं म्हणतो अर्णव. पण ॲज अ सेड त्या मशीनशी माझा एक इमोशनल कनेक्ट आहे असं म्हणतो अर्णव. कारण ती मशीन माझ्या आईचं आहे असं म्हणतो अर्णव. आणि म्हणूनच मी त्या मशीनने हा राऊंड जिंकू शकलो असं म्हणतो तो. एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कुठली वस्तू मोडली तुटली खराब झाली तर ती फेकून न देता त्यापासून नवीन काहीतरी क्रिएट करायचं. सो मी तोच कॉन्सेप्ट इथे यूज केला असं म्हणतो अर्णव. तुम्हा सगळ्यांच्या घरी आई किंवा आजी जुन्या गोष्टी विकून देत नाहीत, त्यापासून नवीन काहीतरी तयार करतात. मी पण लहानपणी माझ्या आईकडून तिच्या जुन्या साड्या किंवा खराब झालेल्या साड्या वापरून ती गोधडी शिवायची. माझी आई नेहमी म्हणायची की आपली एनर्जी कुठलीही गोष्ट क्रिएट करण्यासाठी वापरा, गोष्ट नष्ट करण्यासाठी वापरू नका. आई गेल्यानंतर मी आणि
माझ्या बहिणीने खूप सहन केलं. तिच्या नावावर आम्ही ही कंपनी उभी केली असं म्हणतो अर्णव. ही कंपनी फक्त कंपनी नाहीये, माझ्या आईची आठवण आहे. त्यामुळे किती केवढाही प्रयत्न केला, काही जरी केला तरी आठवण कधीच कुणीही नष्ट नाही करू शकत असं म्हणतो अर्णव. थँक्यू असं म्हणतो अर्णव. तर आता सौदामिनी देशमुख समोरच थांबून सगळं ऐकत असते. वाव मिस्टर अर्णव राजे शिर्के, दॅट वॉज रिअली व्हेरी व्हेरी इमोशनल अँड इन्स्पायरिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. सो लेडीज अँड जेंटलमेन, आपल्या पुढच्या राऊंडमध्ये गेलेल्या कंपनीज आहेत सिल्वेक्स टेक्सटाईल्स, आकाश टेक्सटाईल्स, सौदामिनी क्रिएशन्स आणि सात्विक फॅशन्स असं म्हणते ती होस्ट. सो आपण आता भेटूया पुढच्या राऊंडमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, थँक्यू असं म्हणते ती होस्ट. बघा प्रेक्षक आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्णव आणि आकाश मिठी मारतात एकमेकांना. तर आता इथे कॉंग्रॅट्स म्हणते नम्रता अर्णवला. तर आता इथे त्यांची फॅन असते, ती म्हणते गणपती बाप्पा मोरया. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते नम्रता आकाशला. तुम्ही ना खरंच खूप छान डिझाईन केली आहे. ऍक्च्युली तुम्ही जिंकायला पाहिजे होता असं म्हणते नम्रता. इट्स ओके असं म्हणते नम्रता. आपण क्वालिफाय झालो ना असं म्हणतो आकाश. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते ईश्वरी. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालं असं म्हणतो अर्णव. पण सर असं म्हणते ईश्वरी, तुम्हाला माहिती आहे का, मी ना तिथे उभे होते ना त्यावेळी मी बोलले की सर आठवा लहानपणी तुम्ही तुमच्या आईला जुन्या साड्यांच्या नाहीतर चिंध्या घेऊन गोदड्या बनवताना बघितलं नाही का असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला कसं कळलं असं म्हणते ईश्वरी. तू सिरियसली असं बोलली होतीस असं म्हणतो अर्णव. हो सर असं म्हणते ईश्वरी. मग मला तुझी बडबड ऐकायला आली असेल असं म्हणतो अर्णव. नाही आता तो हसतो. सर आपल्या दोघांमध्ये कसलं बढिया कनेक्शन आहे ना असं म्हणते ईश्वरी. म्हणजे माझी बडबड एक मिनिट असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला ती सगळी माझी बडबड वाटली हा असं म्हणते ईश्वरी. नाही माझं चुकलं, मी ना माझी बडबड करायला नको होती, बसला असता चिंध्या हातात घेऊन असं म्हणते ईश्वरी. तू मिसअंडरस्टँड करतेय, मी तुला अप्रिशिएट करतोय असं म्हणतो तो. हे असं अप्रिशिएट करतात असं म्हणते ईश्वरी. तर अर्णव म्हणतो दॅट्स माय स्टाईल असं म्हणतो तो. कसली स्टाईल आहे हो मी सिंदूर, प्लीज डोंट स्टार्ट इट अगेन असं म्हणतो अर्णव. मी स्टार्ट केलंय, तुम्ही सुरुवात केली आहे. मला बडबड वगैरे तुम्ही म्हणून तुम्ही सुरुवात केली असं म्हणते ईश्वरी. ते काय नाही, मी खूप दुखाले, तुम्ही मला अप्रिशिएट करा असं म्हणते ती. ओके असं म्हणतो अर्णव. खरंच हे सगळं तुझं क्रेडिट आहे, तुझ्यामुळेच सुचली ही अशी आयडिया असं म्हणतो अर्णव. हा तर आता दोघे हसत आणि एकमेकांना मिठी मारतात. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात आणि दोघे एकमेकांना मिठी मारलेले असतात. अर्णवानीश्वरी आकाश लेट्स गो असं म्हणतो अर्णव. तर आता नम्रताला मात्र दुःख झालेलं असतं. मी आणि आकाश जिंकायलाच हवं होतं, पण ईशू आणि जेजू जिंकले याच जास्त वाईट वाटतंय असं म्हणते नम्रता. बस पुढच्या राऊंडमध्ये या स्पर्धेतच नसली पाहिजेत असं म्हणते नम्रता. बस तर बघा प्रेक्षक हो, किती मोठी विलन आहे नम्रता आणि गोडगोड वागते तोंडावरून. ही तर खरंच वल्लरीला शोभते खरंच सून म्हणून. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सौदामिनीला दाखवलंय आपल्या राऊंडचे विनर कंपनी आहे सात्विक फॅशन असं म्हटलेले असं ना, आठवतं आता इथे सौदामिनीला. तर आता ती बसते. ही कंपनी नाही, माझ्या आईची आठवण आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केला, काही जरी केलं तरी आठवण कधीच कुणीही नष्ट नाही करू शकत असं म्हटलेलं असतो ना अर्णव. ते आठवतात इथे सौदामिनीला. तर आता तेवढ्यातच मॉडेल घेऊन आलेला असतो पिऊन बघा प्रेक्षक हो, आणि ठेवलेला असतो तो सौदामिनी समोर. सौदामिनी बघते आणि त्याच्यावर सात्विक फॅशन लिहिलेलं असतं. तर आता तेवढ्यातच ईश्वरी येते तिच्या केबिन मध्ये. असंच हरल्या सारखं बघत राहावं लागणार आहे तुम्हाला असं म्हणते ईश्वरी आमच्या कंपनीकडे. तू इथे काय करतेस असं म्हणते आता इथे सौदामिनी. तर आता ईश्वरी येते सवळ. आज सकाळपासून तुमचं काय चाललंय नाही, चांगलंच लक्षात येत आहे माझ्या आणि अर्णव सरांच्या पण आम्हाला तुमच्या लेवलला जायचं नाही म्हणून आम्ही गप्प बसलोय असं म्हणते ईश्वरी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते कराल आणि आम्ही गप्प बसू असं म्हणते ईश्वरी. सौदामिनी देशमुख अवकातीत राहायचं हेच सांगायला आले मी इथे असं म्हणते ईश्वरी. तर काही बोलशील का असं म्हणते सौदामिनी. आणि माझ्या ऑफिसवर येऊन मला धमकी द्यायची हिंमत कशी झाली तुझी असं म्हणते सौदामिनी. एक तो चोरी ऊपर से सीना चोरी असं म्हणते ईश्वरी. आम्हाला ना ही स्पर्धा सच्चाईच्या बळावर जिंकायची, पण म्हणून तुम्ही आडालात ना तर अशी हालत करेन की वाईट पस्तावाल असं म्हणते ईश्वरी. हे बघ मला तुझी फालतू बडबड ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आणि माझ्याकडे तेवढं वेळही नाही असं म्हणते ती. माझ्याकडे वेळ नाही असं म्हणते ईश्वरी. तुम्ही माझी दृष्टी घालवली, मी तेही सहन केलं, गप्प बसले असं म्हणते ईश्वरी. पण आज माझ्या सासूबाईंचं मशीन तुम्ही तोडलत, हे सगळं का केलत ना त्याचा जाब विचारायला आलेली आहे मी या ऑफिसमध्ये असं म्हणते ईश्वरी. काय पुरावा आहे तुझ्याकडे की मी मशीन तोडलायचा असं म्हणते सौदामिनी. काय वाटेल ते आरोप करशील असं म्हणते ती. कोर्टात पुरावे लागतात आम्हाला नाही असं म्हणते ईश्वरी. तुमची वाईट नियत ना तुमच्या डोळ्यात दिसते असं म्हणते ईश्वरी. आमच्या कंपनीवर वाईट नजर ठेवणाऱ्या बाईची लायकी काय आहे हे आम्ही चांगलेच ओळखून आहोत, त्यामुळे आता आणखीन काही तुमची लायकी काढायला मला भाग पाडू नका असं म्हणते ईश्वरी. स्टॉप इट असं म्हणून सौदामिनी तिचा हात पकडते आता ईश्वरीचा. तर आता ईश्वरी पण तिचा हात पकडलेले असते आणि दोघे एकमेकींना खूप जास्त छान टेन्शन देतात. बघा प्रेक्षक हो, ह्या स्पर्धेत आमच्या विरोधात जी माणसं उभी केली आहेत ना त्यांना जाऊन सांगा त्यांची आता वाट लागणार आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ढकलते ती सौदामिनीला पाठीमागे. बघा प्रेक्षक हो, ईश्वरी आज तुमचा हात दुखावलाय, उद्या तुमचा मन दुखवणार आहे मी असं म्हणते ईश्वरी. कारण आम्ही जिंकल्यानंतर ह्याच हाताने तुम्हाला माझ्यासाठी टाळ्या वाजवाव्या लागतील ना. तुमचा खरा चेहरा ना मी सगळ्या जगासमोर आणणार आहे असं म्हणते ईश्वरी.
तुम्ही आता तरी जरा सुधारा असं म्हणते ईश्वरी. नाहीतर असा इंदुरी झटका देईन जो जिंदगीभर लक्षात राहील असं म्हणते ती. आपल्या तोडीस तोड आपल्याला कोणीतरी भेटली होती असं म्हणते ईश्वरी. तर निघून जाते तिथून ईश्वरी आणि सौदामिनी मात्र खूप जास्त शॉक्ड असते बघा प्रेक्षक. ईश्वरीचा हा अवतार बघून खूप जास्त राग आलेला असतो सौदामिनीला. सगळं आपल्याला लागते ती, नाही सोडणार असं म्हणते ती. सात्विक फॅशनच्या बिल्डिंगकडे बघते. देवी आई, माझ्या नातवंडांना भरभरून यश दिलंस, आणखीन खूप साऱ्या अडचणींवर मात देऊन जिंकण्याचं बळ दिलंस असं म्हणून आता इथे आजी पाया पडत असतात देवासमोर. आणि बाकी सगळे लोक म्हणजे ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता, अंजली, अविनाश सगळे घरी आलेले असतात आणि देवासमोर सांभून हे सगळा प्रकार घडत असतो बघा प्रेक्षक. हो, तुझे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहू देत असं म्हणून पाया पडतात आता आजी. नमस्कार करते असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी पाया पडतात. यशस्वी व्हा असं म्हणतात आजी. तर आता आकाश आणि नम्रता सुद्धा पाया पडतात. यशस्वी व्हा असं म्हणतात. आता पुढच्या राऊंड साठी सज्ज व्हा असं म्हणते नम्रता. येस असं म्हणतो अर्णव. मामा या ना, नमस्कार करायचे तुम्हाला असं म्हणते ती. माझ्या कशाला पाया पडताय? तू इथे येऊन देवीच्या पाया पडलास त्यासाठी खूप आहे असं म्हणतो आता अविनाश. पण आई तुला सांगतो, त्या मशीनकडे बघून मला एवढं टेन्शन आलं होतं ना, पण हिने हिंमत दाखवली. ईश्वरीने शेवटपर्यंत लढली आणि एकदा मशीन तयार झाल्यानंतर अर्णवने तर कमालच केली हा असं म्हणतो अविनाश. करेक्ट असं म्हणतो आकाश. आय मीन दादा ऑफिसमध्ये बॉस जरी असला तरी आज ईश्वरीने प्रूव्ह केले की रिअल लाईफ मध्ये बॉस तीच आहे, नाही का असं म्हणतो आकाश. अहो किती कौतुक कराल. खरं म्हणजे ना, मला तुम्हा सगळ्यांनाच थँक्यू म्हणायचं आहे, पण विशेष करून तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. अहो तुम्ही खरं म्हणजे आमचे प्रतिस्पर्धी होता, पण तरी सगळं काम बाजूला टाकून तुम्ही आमचं आईचं मशीन दुरुस्त करायला आलात, त्यामुळे खरंच थँक्यू असं म्हणते ईश्वरी. खरंच थँक्यू असं म्हणतो अर्णव. ही म्हणते ते बरोबर आहे, कॉम्पिटिशन मध्ये प्रतिस्पर्धी असून सुद्धा एवढं सगळं केलंस तू आमच्यासाठी असं म्हणतो अर्णव. झाला असं म्हणते नम्रता. पुन्हा या दोघांच्या कौतुकाची 108 ची माळा चालू झाली. आमचं ना कुणाला काही कौतुकच नाही असं म्हणते नम्रता. आई असते ना तर त्यांना तरी काहीतरी वाटलं असतं असं म्हणते नम्रता. पण त्या कुठे आहेत असं म्हणते नम्रता. त्या तर कुठे दिसतच नाहीयेत. असेच काम एकत्र राहा, एकमेकांना साथ द्या असं म्हणते आजी. तर आता हा घ्या प्रसाद असं म्हणून आजी देतात ईश्वरी अर्णवला. मला नको असं म्हणतो अर्णव. अरे तुझ्या आईचा आशीर्वाद आहे असं समज, म्हणजे घेशील ना असं म्हणते आता आजी. तर आता इथे प्रसाद घेतो अर्णव. तर आता बाकी सगळ्यांना सुद्धा प्रसाद देतात आजी. सगळे प्रसाद खातात बघा प्रेक्षक. हो बरं, आज ह्या आनंदाच्या क्षणी आज मी माझ्या हाताने गोडाचा स्वयंपाक करणार आहे असं म्हणते आजी. त्यामुळे जा सगळ्यांनी फ्रेश होऊन या. स्वतःला कशाला एवढा त्रास करून घेताय, आम्ही आहोत ना असं म्हणते ईश्वरी. मी करेन सगळं. नमूताई पण आहे मदतीला असं म्हणते ईश्वरी. आणि मी या दोघींना मदत करते असं म्हणते अंजली. ईश्वरी अगं मला माझी इच्छा पूर्ण करू दे ना असं म्हणतात आजी. मला माझ्या हाताने तुमचं कौतुक करायचं आहे, मी काही कोणाचं ऐकणार नाही हा. जा सगळे फ्रेश होऊन या असं म्हणतात आजी. हे काय नाही, थांबा 1 मिनिट असं म्हणतो अविनाश. तुमची इच्छा आहे ना, कर तू गोडाचं जेवण. आणि आज तू गोडाचं जेवण करच. काय इथे आज तिखट बोलायला वल्लरी नाही इथे असं म्हणतो अविनाश. बघा बघा याला किती आठवण येते तिची असं म्हणतात आजी. तिला उचक्या लागल्या असतील तिथे असं म्हणतात आजी. तिला असं म्हणतो अविनाश. बरं चला आम्ही फ्रेश होऊन येतो असं म्हणते ईश्वरी. चला असं म्हणतो आता इथे अर्णव. मी पण आलेच हा असं म्हणते आता आजी. तर आता अविनाश म्हणतो अरे मला वल्लरीवरनं आठवलं की काय झालं मामा असं म्हणतो अर्णव. मला कळत नाही अरे काय 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 बोलतोस तू असं म्हणतो अर्णव. ये इथे असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता तो येतो तिच्या खोलीमध्ये. काय झालं असं म्हणतो अर्णव. थांब थांब असं म्हणतो अविनाश. हे काय मामा असं म्हणतो अर्णव. रक्ताचा डाग आहे असं म्हणतो अविनाश. वाट असं म्हणतो तो. तुला काय लागलं का असं म्हणतो तो. मला काय झालं नाही असं म्हणतो तो. काय झालं ते, जो गोंधळ झाला ना त्या दिवशीच मला हा डाग दिसला होता, पण त्या गोंधळामध्ये मी तुला सांगायला विसरलो असं म्हणतो अविनाश. कुणाला काय झालंय असं म्हणतो अविनाश. मी तिला विचारलं, तिने सगळं सोडून मला ते काय तिच्या बेस्ट फ्रेंडचा नवरा सिरियस आहे, मी तिथे चाललंय असं सगळं सांगितलं. ती आपल्यापासून काहीतरी लपवती आहे असं म्हणतो अविनाश. लपवते असं म्हणतो अर्णव. नाहीतर मग सांगायला पाहिजे ना, मी विचारल्यानंतर मला असं म्हणतो अविनाश. पण सांगितलंच नाही, काहीतरी भलतच बोलत बसली ती असं म्हणतो तो. इट्स ओके रिलॅक्स असं म्हणतो अर्णव. मी कॉल करतो आणि विचारतो असं म्हणतो अर्णव. तर आता वल्लरीला कॉल आलेला असतो अर्णवचा. अर्णवचा फोन असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. हो हॅलो असं म्हणते वल्लरी. हा अर्णव आर्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते वल्लरी. नाही मला कळलं, खूप चॅलेंजेस येऊन सुद्धा स्पर्धेचा राऊंड तुम्ही जिंकलात असं म्हणते वल्लरी. कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं असं म्हणतो अर्णव. बट आता मी काही वेगवेगळ्या कारणासाठी फोन केला असं म्हणतो अर्णव. तर आता वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता आजचा भाग इथे समोर बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी सात्विकाचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन धावलेले असतात. किती संकट आली त्याचा सामना करायला लागला तरी आपल्याकडून ही कंपनी कोणी हिरवून नाही घेऊ शकत असं म्हणते ईश्वरी. आम्ही तुम्हाला शब्द देतो असं म्हणते ईश्वरी. तुला जर का जिंकायचं असेल तर तुला ईश्वरीला हरवावं लागेल असं म्हणते आता इथे वल्लरी. येस मला आता स्ट्रॉंग पावलं उचलावी लागतील असं म्हणते नम्रता. इथे सौदामिनीने सात्विक फॅशन जो मिनिचर असतो तो फेकून टाकलेला असतो. तर बघा प्रेक्षक ईश्वरी अर्णवचे सगळे दुश्मन एकत्र येत आहेत. सात्विक फॅशनला या स्पर्धेच्या बाहेर
बाहेर काढण्यासाठी आता तुम्ही काय करू शकता असं म्हणते सौदामिनी आणि बंदूक धरते आता दौचाळे समोर. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपलेला आहे. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर आमच्या ह्या व्हिडिओला बघतच राहा. तर आजच्या ह्या व्हिडिओसाठी इतकंच. तर व्हिडिओ मात्र बघतच राहा कारण एक्सक्लुसिव्ह पिक्स अजून दिसतच राहतील तुम्हाला प्रेक्षक हो.